महाराष्ट्रात दुसरा, देशात तिसरा असणारा 150 फूट सर्वात उंच ध्वजस्तंभ आणि 20 बाय 30 फुटाचा राष्ट्रध्वज प्रजासत्ताक दिनी डोंबिवलीत लोढा हेरिटेज देसलेपाडा भोपर येथे साकारणार आहे। डोंबिवलीमधील भोपर देसलेपाडा या ठिकाणी लोढा हेरिटेज कोऑपरेटिव्ह सोसायटी असोसिएशनने यंदाचा प्रजासत्ताक दिन आगळावेगळा साजरा करण्याचं ठरवलंय। यात त्यांना साथ मिळाली ती स्थानिक नगरसेविका रवीना माळी आणि समाजसेवक संदीप माळी यांची। जवळजवळ 20 लाख रुपये खर्च करून लोकवर्गणीतून हा प्रकल्प साकारलाय। कलकत्ता येथील आकाश एंटरप्राइजेस यांच्याकडे 150 फुटाच्या पोलचं काम दिलंय। या पोलचा पाया 16 फूट घेण्यात आलाय। झेंड्याचं आकारमान 20 बाय 30 असून तो 50 फूट लांब आहे। कर्नल RC देशपांडे यांच्या हस्ते 25 जानेवारी रोजी दुपारी याचं उद्घाटन संपन्न होणार आहे। तर ठाणे जिल्ह्यातील राजकीय व्यक्तींसहित 10 ते 15 हजार नागरिकांची तसेच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची या सोहळ्याला उपस्थिती राहणार असून सलग 3 दिवस म्हणजेच 25 जानेवारी ते 27 जानेवारी पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि मैदानी खेळाच्या स्पर्धा या ठिकाणी होणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष नासिर खान यांनी दिली आहे। डोंबिवलीमध्ये पहिल्यांदा आणि महाराष्ट्रामध्ये हा दुसऱ्या नंबरवर हाईटचा हा ध्वजारोहण आमच्या नासिरबाईच्या संकल्पनेतून आम्ही उभारत आहोत। यासाठी आम्हाला खूप अभिमान वाटतोय का आपला हा नाव फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण विदेशात पण भले 2 से 3 मिनट का चलेगा आपको चलेगा पॉइंट साहेब सांगे कशा प्रकारची संकल्पना आहे, काय तुम्हाला कुठून ही संकल्पना सुचली? संकल्प 15 ऑगस्टला झेंडावंदन होता आपल्या कॉम्प्लेक्समध्ये चौकला सार्वजनिक। त्या ठिकाणी एक फॅमिली आमच्या निदर्शनात आली की ती राष्ट्रगीत चालू असताना बसून त्यामधली लोक मोजत होती। त्यावेळी आमच्या मनात आली की हे आपल्या देशाच्या संदर्भात ह्यांना प्रेम नाहीये आणि राष्ट्रगीतेचा सन्मान इकडे होत नाहीये। हा सगळ्यांच्या मनामध्ये अंगामध्ये संपूर्ण सन्मान हा राष्ट्रगीताचा देशाचा आपला भारत देशाचा व्हावा म्हणून आमच्या मनामध्ये त्याच दिवशी ही कल्पना होती की एक उंच असा ध्वजारोहण आपण करावं की जेणेकरून सगळी पब्लिक आपली घरातली या ठिकाणी उपस्थित राहावी आणि देशभक्ती एक त्यांच्या मनामध्ये यावे। त्यावेळेला आपली कल्पना होती, पण मनामध्ये खर्च भरपूर होता। ज्यावेळी ही कल्पना सगळ्यांना आम्ही सांगितली गेली, आपल्या संदीपबाईंना सांगितली गेली, त्यामुळे सगळ्यांच्या सहकार्याने एक एक पाऊल आपण पुढे चालत इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत। या अस्तित्वात ही कल्पना आता उतरते। 26 जानेवारीला ही कल्पना अस्तित्वात उतरेल आणि मान सन्मानाने डोलाने हा झेंडा आपला फडकेल। संदीपजी, कशी प्रकारची तुम्हाला संकल्पना सुचली आणि काय नेमका प्रोजेक्ट आहे? हा प्रोजेक्ट बोलण्यापेक्षा एक आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे देशासाठी, महाराष्ट्रासाठी आणि डोंबिवलीकरांसाठी। आमच्या डोंबिवलीमध्ये अनेक उत्सव साजरे होतात। गुढीपाडव्याला गणेश उत्सवाची मिरवणूक साजरी होते, तसे आम्हाला पण संकल्पना सुटली का आपल्या ग्रामीण भागामध्ये भोपर देसलेपाड्यामध्ये एखादी एक चांगला उत्सव साजरा व्हावा म्हणून आम्ही लोढा हेरिटेजमध्ये जी आमची फेडरेशन आहे ते फेडरेशनचे सहकारी असतील, रतिलाल गुप्ताजी आहेत, खान साहेब आहेत, कुशवाजी आहेत, माझे काका रंगनाथ ठाकूर आहेत, स्थानिक नगरसेवक आहेत। आम्ही सर्वांनी ठरवलं की बाबा आपण एक अशी वस्तू तयार करूया की जेणेकरून आपल्या डोंबिवलीचं नाव, या 27 गावांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात सोडा जगामध्ये व्हायला पाहिजे। त्यामुळे आम्ही एक सुंदर विचार केला आणि तुमच्या समोर दिसते तुम्हाला एक सुंदर अशी भव्य वास्तू आम्ही तयार केलेली आहे। प्रतिनिधी किशोर पगारे, NTV न्यूज मराठी, डोंबिवली, ठाणे।